आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली, संपूर्ण जग संकटात जाण्याची शक्यता. जागतिक बँकेचा अहवाल प्रसिद्ध. अमरावती शहरातील अस्वच्छतेच्या बाबतीत हयगय चालणार नाही, बळवंत वानखेडे यांचं वक्तव्य. डोकेदुखी ठरलेल्या भंडारा बायपास संदर्भात खासदार डॉक्टर पडोळे यांचा हस्तक्षेप. आणि बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अमरावतीत हिंसक वळण. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. जागतिक बँकेने त्यांच्या ताज्या जागतिक आर्थिक प्रॉस्पेक्ट्स अहवालात 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर 6.3% राखलाय. एप्रिलमध्ये बँकेने हा अंदाज जानेवारीतील 6.7% 6.3% केला होता. याचं मुख्य कारण जागतिक स्तरावर वाढता व्यापार तणाव आणि धोरणात्मक अनिश्चितता असल्याचं म्हटलं जात आहे. अहवालानुसार वाढत्या व्यापार तणाव आणि धोरणात्मक अस्पष्टतेमुळे यावर्षी जागतिक विकास दर फक्त 2.3% राहण्याचा अंदाज आहे, जो 2008 नंतरचा सर्वात मंद वेग आहे. स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहर सर्वेक्षणात राज्यात अमरावती अव्वल असल्याचे मागील काळात निदर्शनास आलं. परंतु अमरावती शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरलंय. याबाबत शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने शहरातील अस्वच्छतेच्या बाबतीत हयगय चालणार नाही असा इशारा खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलाय. कंत्राटदारांच्या पापात सहभागी होऊन शहराचा सत्यानाश करू नका अशा शब्दात खासदार वानखेडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला खडसावलंय. नाही, सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल, आज कचऱ्याचे ढिगारे, कचरा किंवा साफसफाई, नाले साफसफाई हे पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे. एक तर शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते. गाया पण एकीकडे मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या. म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या या दालनात मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो. त्यात सर्व संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धतीची चालू आहे. ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम आहे. भंडारा शहराला वळसा घालणाऱ्या नव्या बायपास मार्गामुळे वाहनधारक, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांना निर्माण झालेल्या समस्यांवर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने नुकतीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत बायपास विषयी उद्भवलेल्या अडचणींचा मागोवा घेण्यात आलाय. नागपूरहून येणाऱ्या वाहन चालकांना भंडाराकडे वळण्यासाठी ठोस मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना थेट 13 किलोमीटरचा फेरा मारावा लागतोय. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार पडोळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. भंडारा बायपासचं काम जवळपास कंप्लीट झालेलं आहे, परंतु हे काम करताना यांचा डीपीआरच चुकलेला आहे. आज नागपूरवरून येणारा माणूस पवनीला जाऊ शकत नाही. आज साकोलीवरून येणारा माणूस या कोक्याला जाऊ शकत नाही. तुम्ही बघत असाल इथं रोडच यांनी दिलेला नाही आहे. इथं मेडिकल कॉलेज आहे, इथं आरटीओचं ऑफिस आहे. मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या काळामध्ये 10,000 लोक पर डे लोक इथे येणार आहेत आणि ते कसे येतील? मागील 7 दिवसामध्ये 2 ऍक्सिडेंट झाले, 2 लोक इथं मरण पावले. याला जिम्मेदार कोण आहे? आज याचं परमनंट सोल्युशन झालं पाहिजे. जुन्या काळामध्ये डीपीआर बनलेला होता, पण काम करत असताना या कंपनीनं यांच्याकडे सगळे इंजिनियर आहे, यंत्रणा आहेत, प्रशासन आहे, यांनी याचा विचार करायला पाहिजे होता. आज कोणाला बिल्डिंग वरून कूद म्हटलं तर कूदच नाही. डीपीआर जुना होता. पैसे काही कमी घेतात काय बनवण्यासाठी? लोकांचे पैसे आहेत, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. आज इथं टायगर कॉरिडॉर साठी यांनी रक्कम वाढवून घेतली आहे, त्याच्यामध्ये मागे हटले नाही. पण लोकांसाठी आज इथं सुख सुविधा झाल्या पाहिजेत, ऍक्सिडेंट नाही झाले पाहिजेत, येण्या जाण्याचा रोड हा बनला पाहिजे, याकडे यांनी लक्षच दिलेलं नाही. अत्यंत चुकीच्या डीपीआर यांनी बनवलेला आहे. यांच्यावर या अधिकाऱ्यांनी तपास करून, सरकारने तपास करून त्यांच्यावर कारवाई.
बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अमरावतीत हिंसक वळण लागलंय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धान्य फेकत निषेध करण्यात आलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. दरम्यान टायरची जाळपोळ करत आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. वीज बिल माफीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं बुलढाणा वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. भाजपनं दिलेलं वीज माफीचं आश्वासन पाळलं नसल्यानं आंदोलक आक्रमक झालेत. आंदोलनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी असंख्य शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या जालिंदर बुधवंत यांच्या वतीनं यावेळी देण्यात आला. पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे मंगळवारी पहाटेपासून इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झालेत. केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. माझे मिस्टर मी सकाळी उठले 7ला, त्याच्या आधीपासून घरात नाहीत. मी 8च्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात. 8च्या नंतर मी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली. तर मी सकाळी परत 8:30 वाजता माझा मोबाईल बघितला, तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रेकॉर्डिंग आणि एक चिठ्ठी पाठवली. त्यात PI साहेब सूर्यवंशी आणि रासकर यांच्या यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं? चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं. म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली, परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रावरमध्ये चिठ्ठी सापडली. त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर PI साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का, तुला गाडून टाकील, तुला काय करू. हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का, हा माझा प्रश्न. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये केमदारणे यांची पत्नीने त्यांचे पती केमदारणे हे मिसिंग झालेले आहेत या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे. आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारणे यांना शोधणे ही आहे. त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि ते त्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत.
त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमधील ई रिक्षा पायलट प्रोजेक्टला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. 10 जून 2024 रोजी सुरू झालेला हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या सुरू असून मागील वर्षभरात आतापर्यंत 2 लाख प्रवाशांनी या ई रिक्षाचा लाभ घेतलाय. तर 592 रुग्णांना या रिक्षाचा आधार मिळालाय. एकूण 94 ई रिक्षा या भागात मंजूर असून सद्यस्थितीमध्ये 20 रिक्षा सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींची पायपीट थांबविण्यास माथेरानकरांना या रिक्षा मोठा आधार बनल्या आहेत. तर ह्या हातरिक्षा चालकांची एक अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि कोर्टाने देखील आमची याचिका मान्य करत या हातरिक्षा चालकांचं या अमानवीय प्रथेतून मुक्ती भेटली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी ई रिक्षाची परवानगी दिलेली आहे. आणि त्याचं नियोजनची संपूर्ण जबाबदारी राज्य कोर्टाने राज्य शासनाने गठीत केलेली संनियंत्रण समिती आहे त्या समितीकडे दिलेलं आहे. तर समितीने पहिल्या टप्प्याने 20 रिक्षा चालकांना परवानगी दिली. हा रिक्षाकडे आमची एकूण 94 संख्या आहे. त्यातील 20 लोकांना ई रिक्षाची त्यांनी परवानगी दिली. व गेल्या वर्षी माथेरान नगरपालिकेने एक जाहिरात देऊन या हात रिक्षा चालकांकडून अर्ज मागवले होते आणि ह्या अर्जामध्ये ज्यांच्याकडे हात रिक्षाचा परवाना आहे आणि ई रिक्षाचा लायसन नाही असे लोक त्यात पात्र ठरणार होते. त्या पद्धतीने ह्या 20 लोकांना आता रिक्षा भेटलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 वर्धापन दिन सोहळे काल साजरे झाले. सकाळी शरद पवार गटाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या बालेवाडी येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष असून त्यामध्ये कधीही तडजोड होणार नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. नाही, मी असं सांगितलं की काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेवर मी बोलतो. तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका. मी असं सांगितलं हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या मातीमध्ये इतकी खोलवर रुजली गेलेली आहे किंवा महापुरुषांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्यामध्ये अनेक मान्यवर, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, खूप जण त्याच्यामध्ये मान्यवरांची नावं घेता येतील, मौलाना आझाद असतील आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भातली विचारधारा ही पुढे नेत असताना कुठल्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एनडीए सोबत असल्याचं आम्हाला समाधान आहे असं प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले. आम्ही कोणाबरोबर तुलना करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिवस आहे. 99 पासून या पक्षामध्ये पवार साहेब असो, आज अजितदादा असो, सगळ्यांनी मिळून पक्षाला खूप ताकद देण्याचं काम केलं आहे. आज आम्हाला समाधान आहे की सरकारमध्ये राहून एनडीए मध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने एनडीए देशामध्ये विकास एक करून राहिलेली आहे. पहलगाम सारखा मोठा संकट आला, ऑपरेशन सिंदूर करून ज्या पद्धतीने त्यांनी मुकाबला केला हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी एक गर्वाचा विषय आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारताच्या स्तरावर की महाराष्ट्रामध्ये एनडीएचा एक घटक म्हणून, महत्त्वपूर्ण घटक म्हणून काम करत राहील. यावेळी सुनेत्रा पवार यांनी या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम 26व्या वर्धापन दिनाच्या मी मनापासून या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि तमाम सर्व शेतकरी बांधवांना, महिलांना, युवकांना मी शुभेच्छा देते. आणि ही गर्दीच आपल्याला भविष्याची सगळी नामी देते. मला वाटतं की एनसीपीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. लोकांचा दादांवर विश्वास आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
नागपूर शहरात मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी आज महावितरणाने शहरातील अनेक भागांमध्ये तब्बल 5 तास लोड शेडिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे काँग्रेस नगर, सिव्हिल लाईन्स, महाल आणि गांधीबाग या झोनमधील बहुतांशी भागात 5 तास वीज पुरवठा बंद राहील, तर बुटीबोरी झोनमधील काही भागात ही लोड शेडिंग केली जाणार आहे. मान्सूनपूर्वी महावितरणाच्या वीज पुरवठा तारांजवळ असलेले मोठे जार कापणे आणि इतर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ही लोड शेडिंग केली जाणार आहे. बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी गावात अतिक्रमणाच्या प्रश्नावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. या प्रकरणी संत नामदेव महाराज सभागृहात नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलंय. गावात काही ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून सार्वजनिक जागा अडवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून अतिक्रमण हटवण्यासाठी तात्काळ जेसीबी मशीन लावून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मी पहिलं निवेदन 15 एप्रिलला जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलं होतं. त्यानंतर त्यांनी मला 1 महिन्याचा वेळ मागितला, म्हणजे 26 एप्रिलला बसणार म्हणलो होतो मी आमरण उपोषणाला. त्यानंतर 1 महिन्याचा वेळ मागितला. 27 मेला मी बसणार असं त्यांना निवेदन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी अतिक्रमण धारकाला मी बसायच्या टायमिंगला नोटीस दिल्या. त्यानंतर 14 दिवसाचा वेळ घेतला व 7 मी नंतर पुन्हा 7 जूनला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला व 7 जूनला आज म्हणजे 7 तारखेला मी बसलेलो आहे. आज जवळपास माझ्या आमरण उपोषणाला 4 दिवस कंप्लीट झालेले आहेत. परंतु जिल्हा परिषद बीड व जिल्हा परिषद बांधकाम विभाग केज यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही व तहसीलदारनी पण कुठल्याही प्रकारची अतिक्रमण काढण्याचे ह्याच्यावर दखल घेतलेली नाही. अतिक्रमण 3 ठिकाणी आहेत. चिंचोली माळी नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज, तसेच दवाखाना रोड म्हणजे बाजार स्थळ, तसेच श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परिसर, एवढ्या ठिकाणी 3 ठिकाणी. भंडारा जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यात पवनी लाखांदूर मार्गावरील रस्त्यालगतची अनेक झाडं रस्त्यावर कोसळल्यानं हा मार्ग बंद होता. भंडाराच्या ऐतिहासिक पवनी शहरातील चंद्रमणी मैदानावर उभारण्यात आलेली भगवान गौतम बुद्धांची 51 फूट उंचीची मूर्ती देखील या वादळी वाऱ्यामुळे कोसळली. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.